राम मंदिरावर दरोडा घालणाऱ्या या बाबरच्या अवलादी आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। आणि ठाकरेंच्या टीकेवर श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। तेव्हा शिवसेना प्रमुख जर फिरले नसते तर भाजपला गावातल्या काळ्या कुत्र्याने विचारलं नसतं आणि अशी हिंदुत्वाची लाट निर्माण झाली, राम मंदिर निर्माण झालं। काय अभिमान वाटला आपल्याला। आणि त्या राम मंदिरावरती दरोडा घालणारे आत्ताचे बाबर आहेत हे। त्या काळी मंदिर पाडलं गेलं होतं, या काळी मंदिर बांधून लुटणारे ही बाबराची अवलाद नाही तर दुसरी कोणाची अवलाद आहे। रामाच्या विरोधामध्ये जाऊन, हिंदुत्वाच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी काँग्रेसचे पाय त्या ठिकाणी पकडले। काँग्रेसचा विरोध जो आहे हा राम मंदिराला होता। त्यांच्या बरोबर जे आहे संख्येने जाऊन बसण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी केलं। बाळासाहेबांचे विचार जे सोडण्याचं काम त्यांनी केलं। बाळासाहेबांच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम त्यांनी केलं। बाळासाहेब म्हणायचे 370 जे आहे ते हटलं पाहिजे, हे हटवण्याचं काम जे आहे ते एनडीएच्या सरकारने केलं। माननीय नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या नेतृत्वाखाली झालं। राम मंदिर गेल्या अनेक वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष सुरू होता, अनेक लोकांनी बलिदान दिलं, ते देखील एनडीए सरकारने केलं, माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केलं। आणि हे 2019 मध्ये स्वतःच्या खुर्चीसाठी जे आहे हे कोणाबरोबर जाऊन बसले, हा प्रश्न जो आहे स्वतःला विचारला पाहिजे।